हेडलाईन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रतेचा निकाल, अजित पवार मित्रमंडळाच्या विरोधात जाणार, जामखेडमध्ये आमदार रोहित पवारांचा दावा। विधानसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंसह अजित पवारांची ताकद संपवली जाणार असल्याचंही भाकीत। मराठा आरक्षणासाठी मुंबईला जाणाऱ्या मनोज जरांगेंच्या आरक्षण पायी दिंडीचा 21 तारखेला नगर जिल्ह्यात मुक्काम। बाराबाबळे येथील मदरशाच्या 85 एकर जागेवर असणार व्यवस्था। तब्बल 20 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केल्याची आयोजकांची माहिती। शिर्डीच्या साईबाबा संस्थान विद्युत विभागात 81 लाखांची अफरातफर। कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंचा आरोप। गुन्हा दाखल करण्यासाठी शिर्डी पोलीस उपअधीक्षकांकडे फिर्याद। संगमनेर तालुक्यातील साकूर नजीकच्या चिंचेवाडीत 65 वर्षीय व्यक्तीचा निर्घृण खून, डोक्यात दगड घालून रात्रीच्या सुमारास संपवल्याचा प्रकार। देवराम मुक्ता खेमनर यांच्या खुनानं पठार भागात खळबळ। श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येला जाणाऱ्या साधू महंतांचे कोपरगावात आमदार आशुतोष काळेंकडून पूजन। श्रीरामाच्या जयघोषानं दुमदुमली कोपरगाव नगरी। तालुक्यातील जनतेवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी रामलल्लाकडे मागणी करण्याची प्रार्थना। आणि नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडच्या भाटगावात बोरांपासून साकारली गेली श्रीरामांची प्रतिकृती। नूतन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणलेल्या 3 कॅरेट बोरांपासून कला शिक्षक देव हिरेंच्या माध्यमातून जगावेगळी कलाकृती साकार।